दबाव होता, त्याच्यावरती कसा विश्वास ठेवणार आहात तुम्ही? ठाकरे कुटुंबाला, आमच्या संपूर्ण शिवसेना परिवाराला बदनाम करण्याचा सातत्यानं जो प्रयत्न सुरू आहे या माध्यमातून, तो पुन्हा एकदा स्पष्ट दिसतो आहे. औरंगजेब प्रकरण सरकारवर उलटलं, औरंगजेबाला कबरीतून बाहेर काढला, तो आमच्यावर सोडण्याचा प्रयत्न झाला, म्हणून तो औरंगजेब त्यांच्यावरच उलटला. त्याच्यामुळे औरंगजेबापासून मुक्तता मिळवण्यासाठी हे प्रकरण गेल्या 4 दिवसापासून शिस्त आहे, गेल्या काही दिवसापासून. आणि यामागे कोणाची प्रेरणा आहे, कोणाची शक्ती आहे आणि कोण पडद्यामागे हालचाली करत होतं, याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. अशाच प्रकारे राजकारण तुम्ही करणार असाल तर ते राजकारण तुम्हाला लखलाप ठरेल. औरंगजेबाला 350-400 वर्षांनंतर कबरीतून बाहेर काढल्यावर अशा अनेक कबरी तुम्ही ज्या खोदत आहात, त्या कबरीमध्ये शेवटी तुम्हाला जावं लागेल. तुम्ही एका तरुण नेत्याच्या भविष्यावर, करिअरवर अशा प्रकारे चिखल उडवणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आमच्यासारख्या अनेक नेत्यांवरती हे प्रयोग झाले, अनेक नेते सर्वच पक्षातले, त्यातून तुम्हाला काही निष्पन्न झालं नाही, तरी तुमच्या IT सेल्स, तुमच्या लीगल सेल्स हे काम करत आहेत. पण कोणत्या थरापर्यंत जाईल